बनवले ते अगदी 2 साहित्यामध्ये आणि विदाऊट ओव्हन, तर व्हिडिओ नक्की बघा। तर यासाठी बीन्स, वाटाणा, बटाटा, फ्लॉवर हे बारीक चिरून घ्यायचं आणि नॅचरल रेड कलर येण्यासाठी यामध्ये बीटचे काही स्लाइसेस टाकले। आता सर्व भाज्या धुवून घ्यायच्या आणि कुकरला एक 4 ते 5 शिट्यांमध्ये शिजवून घ्यायचे। भाज्या सर्व व्यवस्थित शिजल्या की त्याला स्मॅशरने मस्तपैकी स्मॅश करून घ्यायचं। सो नाव लेट्स प्रिपेअर द तडका फॉर पावभाजी। कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची हे बारीक चिरून घेतलं आणि हो, जिंजर गार्लिकची पेस्ट देखील बनवून घ्यायची। तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये थोडंसं बटर ॲड करायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकायचं। नंतर यामध्ये जिंजर गार्लिकची पेस्ट टाकायची। यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा। नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि कांदा गोल्डन ब्राऊन झाला की त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा। नंतर यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची ॲड करायची आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक वाफ येऊ द्यायची। यानंतर वेळ आहे मसाल्याची। तर यामध्ये 2 चमचे रेड चिली पावडर, थोडीशी हळद, पावभाजी मसाला, गरम मसाला हे घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मसाले छान शिजले की यामध्ये मॅश केलेल्या भाज्या ॲड करायच्या। तुम्हाला जेवढं लागेल तेवढं पाणी ॲड करायचं आणि एक छान उकळी येऊ द्यायची आणि तयार आहे आपली हॉटेल स्टाईल पावभाजी। आणि हो, हे जे सॉफ्ट आणि फ्लफी पाव दिसत आहेत ना, ते मी घरीच बनवले, तेही विदाऊट ओव्हन। आणि याचा सविस्तर व्हिडिओ मी नेक्स्ट पार्टमध्ये नक्की शेअर करेल, सो तो पाहायला विसरू नका। आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।